गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ग्रामर सिरीजमध्ये व्हर्ब म्हणजे क्रियापद याचा अभ्यास करू. तर मागे आपण नाऊन आणि प्रोनाऊन बघितलं होतं. आता हे व्हर्ब. द वर्ड दॅट एक्सप्रेसेस ॲन ॲक्शन ऑर अ स्टेट ऑफ बीइंग इन द सेंटेन्स इज कॉल्ड व्हर्ब. तर व्हर्ब हा शब्द किंवा क्रियापद हा शब्द काय करतो, तर त्या वाक्यामध्ये त्या सेंटेन्समधली ॲक्शन म्हणजे कृती किंवा एखादी अवस्था हे दाखवण्याची तो हे करतो, काम करतो. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ स्पीच बिकॉज देअर कॅन बी नो सेंटेन्स विदाउट व्हर्ब. आणि व्हर्ब इतकं महत्त्वाचं आहे की जर व्हर्ब वाक्यात नसलं तर वाक्य पूर्ण किंवा सेंटेन्स पूर्ण होऊ शकत नाही. फॉर एक्झाम्पल, आय राईट अ लेटर. मी पत्र लिहिले. आता याच्यामध्ये बघा, आय सब्जेक्ट आहे नेहमीप्रमाणे, राईट हे व्हर्ब आहे, अ लेटर हे ऑब्जेक्ट आहे. व्हर्ब म्हणजे तुमचं क्रियापद. आता त्याचे काही प्रकार आपण बघूया. व्हर्बचे टाईप्स ऑफ व्हर्ब्स. ॲक्शन व्हर्ब. ॲक्शन व्हर्ब म्हणजे आपण नेहमीच जे वापरतो जनरली व्हर्ब्स ते ॲक्शन व्हर्ब्स. these verbs describe action done by the subject. जो कर्ता आहे सेंटेन्समधला तो काय करतो आहे ते दाखवण्याचा शब्द म्हणजेच ॲक्शन वर्ब. फॉर एक्झाम्पल, आय राईट अ लेटर. मी पत्र लिहितो. याच्यामध्ये राईट आहे हे ॲक्शन वर्ब. शी वर्क्स व्हेरी हार्ड. इथे वर्क हे सुद्धा ॲक्शन व्हर्ब आहे. इथे राईट हे ॲक्शन व्हर्ब होतं. पुढे, रमेश गोज टू मार्केट. तर परत आपण बघूया, रमेश गोज टू मार्केट. इथे गोज हे सुद्धा काय आहे, ॲक्शन व्हर्ब आहे. जसं राईट ॲक्शन व्हर्ब होतं, वर्क्स ॲक्शन व्हर्ब आहे, तसं गो सुद्धा काय आहे, ॲक्शन व्हर्ब आहे. आता दुसरा एक प्रकार त्याचा येतो, ऑक्सिलरी व्हर्ब्स, म्हणजेच त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब्स म्हणतो. दीज व्हर्ब्स आर युज्ड अलॉंग विथ द मेन व्हर्ब टू ॲड मिनिंग टू द सेंटेन्स. आता याचा वापर आपण का करतो, तर हे मेन व्हर्ब जे असतं वाक्यातलं सेंटेन्समधलं त्याच्याबरोबर वापरतो की जेणेकरून सेंटेन्सचं जे मिनिंग आहे ते व्यवस्थितरित्या आपल्याला कळावं. तर कोणकोणते आहेत ते, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, डू, विल, कॅन असे. फॉर एक्झाम्पल, आय एम गोईंग टू स्कूल. आता बघा, ॲम हे हेल्पिंग व्हर्ब झालं आणि गो काय झालं, गोईंग हे मेन व्हर्ब आहे. म्हणजे दोघं एकसाथ ते काम करतात आणि दोघांमुळे आपल्याला मिनिंग हे त्या सेंटेन्सचं समजतं. ही वॉज मेकिंग अ इंजिन. ॲन इंजिन. तर इथे बघा, आय एम गोईंग ही वॉज मेकिंग ॲन इंजिन. बघा, वॉज हे काय आहे, ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजे हेल्पिंग व्हर्ब झालं आणि मेक काय झालं, मेन व्हर्ब झालं. नेक्स्ट सेंटेन्स आहे, शी हॅज कम्प्लिटेड हर वर्क. इथे हॅज जे आहे हे ऑक्सिलरी म्हणजेच हेल्पिंग व्हर्ब आहे आणि कम्प्लीट हे काय आहे, मेन व्हर्ब आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे त्यातलं, आय हॅव रिटन अ बुक. हॅव ऑक्सिलरी व्हर्ब आहे आणि रिटन हे मेन व्हर्ब आहे. आता पुढे आहे मोडाल ऑक्सिलरी व्हर्ब. हा ऑक्सिलरी व्हर्बचाच प्रकार आहे मोडाल. These verbs are also helping verbs. They express meanings like ability, permission, obligation, necessity. हे सुद्धा ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत मॉडल्स, पण यांचं हे काय दर्शवतात, तर ॲबिलिटी किंवा परमिशन किंवा ऑब्लिगेशन किंवा नेसेसिटी. एखाद्या गोष्टीमध्ये गरज असेल किंवा तुम्हाला काही गोष्टी परमिशन मागायची असेल किंवा तुम्हाला तुमचं सामर्थ्य दाखवायचं असेल तर अशा ठिकाणी तुम्ही हे मोडाल ऑक्झिलरी वापरू शकतात. त्याचे एक्झाम्पल कोणते, कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वूड एक्सेट्रा. आता त्यातलं बघा, विल किंवा वूड. इट शोज प्रॉमिस, विलिंगनेस, डिटर्मिनेशन और रिक्वेस्ट.
तर विल आणि वूड काय दाखवतं, तर हे एक प्रकारचं डिटर्मिनेशन किंवा मला ही गोष्ट करायचीच आहे किंवा विनंती किंवा विल प्रॉमिस वचन द्यायचं एखाद्याला, तर आपण विल किंवा वूड या मोडालचा उपयोग वाक्यात करतो. आय विल गिव्ह यू अ गिफ्ट. आता बघा विल हे मोडाल आहे आणि गिव्ह हे मेन व्हर्ब आहे. तर याचा अर्थ काय होतोय की मी तुला गिफ्ट देणार आहे. तर हे कुठेतरी आपलं एक दिसतंय की आपण कुठेतरी प्रॉमिस करतोय. नंतर विल यू प्लीज हेल्प मी. आता बघा विल हे मोडाल आहे आणि हेल्प हे मेन व्हर्ब आहे. इथे रिक्वेस्ट आलेली आहे. वुड यू प्लीज गिव्ह अ बाईक. इथे सुद्धा वुड मोडाल आहे, गिव्ह हे तुमचं मेन व्हर्ब आहे आणि इथे सुद्धा रिक्वेस्ट आहे. नेक्स्ट आहे बघा शाल आणि शूड. शाल हे वर्तमानकाळी रूप आहे, शूड त्याचं भूतकाळी रूप आहे. शाल वी ओपन अ न्यू शॉप. आपण नवीन शॉप ओपन करूया का. तर बघा इथे शाल हे मोडाल आहे आणि ओपन हे मेन व्हर्ब आहे. यू शुड नॉट बी लेझी. तर बघा शुड हे मोडाल आहे आणि बी हे मेन व्हर्ब आहे. नेक्स्ट मोडाल बघूया. एक्झाम्पल कॅन आणि कुड. कॅन वर्तमानकाळी रूप आहे आणि कुड हे भूतकाळी रूप आहे. आय कॅन गिव्ह यू अ बाईक. कॅन मोडाल आहे, गिव्ह हे मेन व्हर्ब आहे. दे कुड विन अ मॅच. बघा कुड मोडाल आहे आणि विन मेन व्हर्ब आहे. नेक्स्ट आहे मे किंवा माईट. मे वर्तमानकाळी रूप आहे आणि माईट हे त्याचं भूतकाळी रूप आहे. यू मे गो टू सी अ मॅच. मे मोडाल आहे आणि गो हे तुमचं मेन व्हर्ब आहे. इट मे नॉट रेन टुडे. मे मोडाल आहे, रेन हे मेन व्हर्ब आहे. ही माईट हेल्प अस. माईट मोडाल ऑक्झिलरी आहे, हेल्प हे तुमचं मेन व्हर्ब आहे. दॅट माईट बी राकेश. हे बघा माईट हे मोडाल आलं आणि बी हे मेन व्हर्ब आलं. आता बघा मस्ट हे सुद्धा मोडाल ऑक्झिलरी आहे. यू मस्ट टेक पार्ट इन द कॉम्पिटिशन. मस्ट मोडाल आहे, टेक पार्ट हे मेन व्हर्ब आहे. नेक्स्ट बघा ही मस्ट गो टू स्कूल. मस्ट मोडाल आहे, गो हे मेन व्हर्ब आहे. नंतरचं बघा हॅव टू, हॅज टू, हॅड टू हे सुद्धा मॉडल ऑक्झिलरीज आहेत. आय हॅव टू रीच मुंबई टुडे. मला मुंबईला आज पोहोचायचं आहे. त्याच्यात बघा हॅव टू हे मॉडल ऑक्झिलरी झालं, रीच हे मेन व्हर्ब झालं. शी हॅज टू वर्क लेट इन द इव्हिनिंग. हॅज टू मॉडल ऑक्झिलरी आहे, वर्क मेन व्हर्ब आहे. दे हॅड टू फॉलो द ऑर्डर्स. हॅड टू मॉडल ऑक्झिलरी आहे आणि फॉलो हे मेन व्हर्ब आहे. नेक्स्ट प्रकार आहे त्याचा ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब्स. तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब इज अ व्हर्ब दॅट रिक्वायर्स अ डिरेक्ट ऑब्जेक्ट. आता वाक्यामध्ये जनरली आपण बघितलं की सब्जेक्ट असतो, व्हर्ब असतो आणि ऑब्जेक्ट असतो. तर डिरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्टचे दोन प्रकार पडतात. तर याच्यातला हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे काय की एखादं ऑब्जेक्ट किंवा आपण त्याला मराठीतनं बघा आपण मगाशी बघितलं तसं वाक्यामध्ये दोन प्रकारचे ऑब्जेक्ट असतात. एक डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं आणि एक इनडायरेक्ट ऑब्जेक्ट असतं. तर इथे बघा शी रीड्स अ बुक. तर हे अ बुक डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर जेव्हा आपण हे रीड्स वापरलं आणि डायरेक्ट ऑब्जेक्ट असतं तेव्हा त्या क्रियापदाला किंवा व्हर्बला आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. किंवा दे इट अ पिझ्झा एव्हरी संडे. इथे बघा सब्जेक्ट दे आलं, व्हर्ब आहे आणि पिझ्झा काय आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे का तिच्यावरती प्रोसेस झालेली आहे त्या ऑब्जेक्टवरती म्हणून तो डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. तर इट काय झालं हे तुमचं ट्रान्झिटिव्ह व्हर्ब झालं. नंतर इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इट इज अ व्हर्ब दॅट डज नॉट रिक्वायर अ डायरेक्ट ऑब्जेक्ट टू कम्प्लीट द मिनिंग. हे असं व्हर्ब आहे की ज्याला डायरेक्ट ऑब्जेक्टची गरज पडत नाही. शी सिंग्स ब्युटिफुली. इथे बघा शी सिंग्स हे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. इथे कुठंही तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट दिसणार नाही. द प्लेन लँडेड. बघा लँड हे आपण म्हणूया हे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. इथे सुद्धा तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट दिसणार नाही. द बेबी इज स्लीपिंग. स्लीपिंग हे सुद्धा तुमचं इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब आहे. इथे सुद्धा तुम्हाला
डायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह दिसणार नाही. नंतरचा प्रकार आहे इन्फिनेटिव्ज. दीज आर यूज टू टर्न मेन व्हर्ब्स इंटू नाउन्स बाय ॲडिंग अ प्रेपोजिशन टू इन फ्रंट ऑफ द रूट व्हर्ब. आपण काय करतो, हे प्रेपोजिशन असतं टू, हे त्या मेन व्हर्ब किंवा रूट व्हर्बच्या समोर लावतो, तेव्हा त्या क्रियापदांना आपण इन्फिनेटिव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टू डान्स इन माय फ्री टाईम. आता बघा, हे जे डान्स होता हा रूट वर्ड आहे किंवा मेन व्हर्ब आहे, त्याला आपण अगोदर टू लावलं आहे, त्याच्यामुळे टू डान्स याला आपण इन्फिनेटिव्ह म्हणतो. त्याचप्रमाणे आय लाईक टू डान्स शी वॉन्ट्स टू टॉक टू हर फ्रेंड्स. इथे सुद्धा बघा टू टॉक हे इन्फिनेटिव्ह आहे. तर अशा रीतीनं हे आपण क्रियापदांचे किंवा व्हर्बचे काही महत्त्वाचे प्रकार बघितले. आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर निश्चित कॉमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.